भातकुली तालुक्यातील वडली येथील मागील 2 महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आहे। विहिरीचं पाणी पिण्यायोग्य नसल्यानं गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातील वडली इथं मागील 2 महिन्यांपासून पाणी पुरवठा सुरळीतपणे होत नाही आहे। तर एकीकडे गावातील काही भागात घर बांधकामाकरता मुबलकपणे पाणी दिलं जातं, तर दुसरीकडे 44 डिग्री तापमानात 1 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागत आहे। मात्र विहिरीचं पाणी पिण्यायोग्य नसल्यानं गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। याबाबत पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला नागरिकांनी विचारणा केली तेव्हा तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा एवढी अरेरावी आणि मनमानी कारभार पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा आहे। तर याबाबत गावातील काही नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात विचारणा केली असता त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। त्यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। या गावाची पाण्याची समस्या गेल्या 2 महिन्यापासून गावामध्ये पाणी नाही आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये मी जेव्हा सरपंच होते तेव्हा पाण्याची कधीच टंचाई आली नाही आहे, पण नवीन सरपंच आला तेव्हापासून जे लोक गावामध्ये बांधकाम करतात आहे त्यांना फोन करून अर्ध्या रात्री वेळ ठरवून पाणी दिले जाते, पण ज्या गरजू लोकांना पाणी पिण्याची आवश्यकता आहे त्यांना पाणी नळाला मिळत नाही। 2 महिने झाले उन्हाळ्याची ही अडचण आमच्या गावकरी महिलांना भासत आहे। महिला भांडे घेऊन गावाच्या बाहेर जी 1-2 किलोमीटरवर विहीर आहे तिथून पाणी आणतात, पण त्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, शुद्ध नाही आहे, अशुद्ध आहे। त्या अशुद्ध पाण्यामुळे जर गावकऱ्यास बाधा झाला तर या बाधेस गावातील सरपंच हे जबाबदार राहतील आणि आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची मुभा न देता त्यांच्यावर कारवाई करू। पण आमच्या गावकऱ्यांची व महिलांची अशी मागणी आहे, या उन्हाच्या दिवसात आमच्या महिलांची व आमची वणवण होत आहे। बिचारा 2-3 किलोमीटरवरून पाणी आणतात आहे। गावामध्ये पाणी आता उन्हाळ्याचे दिवस आहे खूप लागते, जर प्यायलाच पाणी नाही तर वापरायचे कुठून? ही आमच्या वणली गावाची समस्या आहे। तर ही समस्या सरपंचांनी सोडवावी, जर नसेल सोडणं होत तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे। वॉर्ड क्रमांक 2 मध्ये गाव वणलीमध्ये सतत 2 महिन्यापासून अर्ध्या गावाला पाणी पुरवठा पूर्ण रीतीने देत आहे आणि आम्हाला पाणी पिण्याकरता पण मिळत नाही आहे। आणि ते त्यांच्या मधातल्या लाईनमध्ये पूर्ण बांधकाम चालू आहे, त्यांना पूर्ण बांधकामसाठी पूर्ण रात्र बेरात्र पाणी सोडण्यात येत आहे। आणि आम्ही वरच्या अधिकारीला जिथं इंचुरकर साहेब आहे त्यांना म्हटलं का सर आम्हाला पाणी प्यापुरतं तरी सोडा, ते म्हणते आम्ही पाणी सोडून दिलं, तुमच्यावर येत नाही आहे, त्याचा जबाबदार आम्ही नाही आहे, आम्ही तुम्हाला 15 मिनटं पाणी देणार, 15 मिनटं तुमचं केवढं पाणी होते आम्ही त्याचा जबाबदार नाही राहणार। आणि 15 ते 20 मिनटंच जास्त देते, त्यावर पाणी देत नाही आहे। आणि प्लस नाही काय बाकी मधातल्या लाईनमध्ये या दुसऱ्या इतर गावामध्ये पूर्ण 2-2 तास पाणी पुरत आहे इथे आणि त्याच्या बांधकामासाठी पाणी पुरत आहे। ते 1 कोटी पण बांधकामासाठी आणायला गेले नाही आणि आम्हाला नाही का सतत पाण्यासाठी विहिरीवर जावं लागत आहे पिण्याकरता पाण्यासाठी, आणि ते पाणी दूषित असल्यामुळे आम्हाला रोगाची शक्यता आहे, आम्हाला त्याच्यामुळे रोग होऊ शकते। पाणी प्याले नाही आहे आणि एवढी ऊन तापत आहे ते आम्हाला कूलरमध्ये पण पाणी टाकायला पाणी काहीच नाही मिळत आहे। आणि गावातलं पाणी सोडणार त्याला आम्ही म्हटलं, तो म्हणते आम्हाला माझ्याकडे यायचं नाही, तुम्ही वरतेच अधिकारीला भेटा। तुम्ही वरते अधिकारीला भेटलो, ते म्हणते का आम्ही काही करू शकत नाही आणि काही कारवाई करत नाही आहे।